सुखार्थसंदेशना सुखासंघसकामादि समागानं तपोस्तुतो। सुखद आहे बुद्धांचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्माची देशना, सुखद आहे संघाची एकता, समूहाने तप करणे सुखदायक आहे। या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल हो। संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा उपदेश करणारे तथागत भगवान बुद्ध, भगवंताचा स्वाख्यात अशा प्रकारचा सद्धम्म, सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पवित्र पावन भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे हे तीन रत्न आम्हाला प्राप्त झाले असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति देखील मी नतमस्तक होतो। महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांच्या देखील स्मृतींना अभिवादन। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ यांना देखील त्रिवार अभिवादन। श्रमण संघ यांच्या प्रति मंगल कामना। उपासक तथा उपासिका, आज आपण अश्विन पौर्णिमेच्या पर्वावर वर्षावास समापन होत असताना भिक्खू संघाला आमंत्रित करून भोजनदान, संघदान, आर्थिक दान, अष्टपरिष्कार दान, देऊन महान अशा प्रकारचं पुण्य संपादन करत आहात। हे पुण्य निश्चितच तुमच्या दीर्घकालासाठी लाभकारक ठरणार आहे। तुमच्या दुःखमुक्तीसाठी, निब्बाण प्राप्तीसाठी लाभकारक ठरणार आहे। भगवान बुद्धांनी वर्षावास संपल्यानंतर, पहिला वर्षावास संपल्यानंतर, पहिला वर्षावास भगवान बुद्धांचा ज्ञान प्राप्तीच्या नंतर हा तारणाच्या ऋषीपत्तन मृगराय वनामध्ये संपन्न झाला आणि तिथून भगवान बुद्धांचे 5 शिष्य राजपुत्र श्रेष्ठी यश, श्रेष्ठी पुत्र यश आणि त्याचे 40 मित्र, 41 मित्र जवळपास, अशा प्रकारे पहिल्यांदा एक 60 लोकांचा संघ तयार झाला आणि हा संघ राजगृहाला गेला। राजगृहाला गेल्यानंतर भगवान बुद्धांची आणि राजा बिंबिसाराची एका ठिकाणी भेट झाली आणि राजा बिंबिसाराने त्यांना वचन घेतलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल त्यावेळेस तुम्ही ते ज्ञान मला आणि माझ्या प्रजेला येऊन सांगायचं आहे। त्यावेळेस
विळवणामध्ये 1200 लोकांचा भिक्खू संघ तयार झाला. कारण या 60 लोकांच्या सोबत 61 लोकांच्या सोबत उर्वल कश्यप, गया कश्यप आणि नदी कश्यप हे 3 बंधू संघामध्ये सहभागी झाले. यांची सगळ्यांची मिळून संख्या जवळपास 1100 किंवा 1000च्या जवळपास ती संख्या होती. आणि सारीपुत्त मोगलान यांच्यासोबत संजय वेल्लीटी पुत्ताचे सगळे तपस्वी हे भिक्खू संघामध्ये सामील झाले. 1250 भिक्षूंचा संघ स्थापन झाला. त्यावेळेस भगवान बुद्धांनी भिक्षूंना एक आदेश दिला. काय आदेश दिला? बहुजनहिताय बहुमतसुखाय अर्थाहिताय सुखाय देते तदुपवे धम्मं राज कल्याणं मध्य कल्याणं पर्यवसान कल्याणं ब्रह्मचर्यं प्रकाशे तदुपवे. भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला आदेश काय दिला? वर्षभर संपल्यानंतर चरंत भिक्खवे चारिका, भिक्षूंनो चारिकेला जा, चारिकेला सुरुवात करा. कशासाठी जा? बहुजन हिताय बहुजन सुखाय. अनेक लोकांनी असं म्हटलं की बहुजन म्हणजे फक्त एसटी. अजिबात नाही. बहुजन हा शब्द जातीवाचक नाही, लक्षात ठेवा. बहुजन हा शब्द जातीवाचक नाही. बहुजन हा शब्द संख्यावाचक आहे. कसा आहे? संख्यावाचक आहे. बहुजन याचा अर्थ होतो सर्वसत्व. सर्वसत्व याचा अर्थ होतो दृश्य सत्व, अदृश्य सत्व. दिसणारे प्राणी, न दिसणारे प्राणी. दिसणाऱ्या प्राण्यांमध्ये जमिनीवर चालणारे प्राणी, पाण्यामध्ये पोहणारे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्राणी. मग 2 पायाच्या प्राण्यांपासून ते बहुपायाच्या प्राण्यांपर्यंत. ज्या ज्या सत्वाला कॉन्शियस आहे, जाणीव नावाची गोष्ट आहे, प्राण नावाची गोष्ट आहे, त्या त्या प्रत्येक सत्वासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की भिक्षुंनो जा आणि या सर्व सत्वांच्या मंगल्याकरिता, सर्व सत्वांच्या हिताकरिता, सर्व सत्वांच्या सुखाकरिता देशेत भिक्खवे, देशेत भिक्खवे, भिक्षुंनो द्या, देशेत भिक्खवे धम्मं आदि कल्याण. धम्म कोणता? जो आदि कल्याणकारक आहे. धम्मं मध्य कल्याण, जो मधुदेखील कल्याणकारक आहे. पर्यवसान कल्याण, जो शेवटी देखील कल्याणकारक आहे. अशा प्रकारचा धम्म भिक्षुंनो उपासकांना प्रदान करा. आदि कल्याणकारक काय आहे? आदि कल्याणकारक आहे शील. पंचशील, अष्टशील, दशशील, भिक्खू प्रातिमोक्षशील, भिक्खुनीशील, त्राम्यशील, त्राम्यरीशील, भिक्खुनी प्रातिमोक्षशील, उपासकशील, महाउपासकशील, बोधिसत्वशील. हे सर्व काही आदि कल्याण भागामध्ये, कारण याचे लाभ आहे, तात्काळ लाभ आहे. शिलाचं पालन करण्याचे तात्काळ लाभ आहे. म्हणून याला म्हटलं आदि कल्याण. मध्य कल्याण, मध्य कल्याण याचा अर्थ आतावरती मी काय सांगितलं?
भक्तीने अर्थ काय सांगितलं? अष्टांगिक मार्ग, त्याच्यानंतर पर्यायी धर्म, जे दान करणं, पुण्यकर्म करणे, अष्टांगिक मार्गाचं पालन करणे, समाधीचा अभ्यास करणे, स्मृतीचा अभ्यास करणे, योग्य प्रकारचे संकल्प ठेवणे, हे सगळं मध्य कल्याणामध्ये. पर्यवसान कल्याण काय आहे? शेवटी सुद्धा कल्याणकार काय? निब्बाण मार्ग आणि निब्बाणाची फळ. सोतापती मार्ग, सततागामी मार्ग, अनागामी मार्ग, अरहत मार्ग आणि सोतापती फल, सततागामी फल, अनागामी फल, अरहत फल. पर्यवसान कल्याण पका शेत भिक्कवे, भिक्षुंगण याचा प्रकाश प्रज्वलित करा आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठी हा जमला. मग तो कुठल्याही जातीतून येऊ, कुठल्याही धर्मातून येऊ, कुठल्याही विचाराचा तो असो, भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या बद्दल तिरस्कार करण्याबद्दल नाही सांगितलेला. तिरस्काराचे शब्द बुद्ध साहित्यामध्ये कुठेही नाही. एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केला पाहिजे, घृणा केली पाहिजे, त्याला फेकून दिलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, बर्बाद केलं पाहिजे, खतम केलं पाहिजे, अशा प्रकारची शब्दावली बुद्ध साहित्यामध्ये कुठेही नाही. बुद्ध साहित्यामध्ये शब्दे सत्ता, शब्दे पाहना, सर्व सत्व, सर्व प्राणी यांचं मंगल, यांचं कल्याण सांगितलेलं आहे. प्रकृती जी चकालिका होती, जी आनंद बंदेच्या पाठीमागे लागलेली होती की तुम्ही माझ्याशी लग्न करा, आणि तिला आनंद बंदेसोबत लग्न करण्यासाठी आईला तिने तयार केलं होतं, बाध्य केलं होतं की तुला चेटूक द्यायचं. चेटूक चेटूक त्याने तू काय कर, त्या आनंद बंदीजीला वश कर आणि माझ्यासोबत त्यांचं लग्न लावून दे. माय बघा हुशार, पूर्वीचं ऐकलं नाही. बंदीजीला म्हणे भोजनाला घेऊन ये, भोजनाला घेऊन ये. मग तिची चेटूक विद्या तिने चालवण्याचा प्रयत्न केला, अग्नी भडकवला आणि आनंद बंदीजींना संमोहित करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठलेही चेतूक, कुठलीही विद्या, कुठलेही संमोहन भगवंताच्या मैत्रीपणापुढे चालले नाही. शेवटी ती काय म्हणाली, माझी कुठलीच विद्या भगवान बुद्धासमोर चालत नाही, मी बुद्धाला शरण येते. भगवान बुद्धाने त्यांचं सुद्धा मंगल केलं. भगवान बुद्धाने त्या प्रकृतीला दुःखमुक्तीचा मार्ग शिकवला. ती प्रकृती सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये स्वतःपण सकदागामी अवस्थेला गेली. भगवान बुद्धाने अस्पृश्य समाजातल्या स्वतः याला सुद्धा विचारलं, तू काय करतोय? तो म्हणला, मी इथं भीक मागतोय आणि रस्ता साफ करतोय. भगवान बुद्ध म्हणाले, जर तुला रोज चांगलं आणि स्वादिष्ट भोजन प्राप्त झालं तर तू माझ्यासोबत येशील का? तेव्हा तो म्हणाला, भगवान तुमच्यासोबत नक्कीच येईल, पण मी अस्पृश्य आहे, मला माझा स्पर्श विटाळ होतो लोकांना, लोक मला स्पर्श सुद्धा करत नाहीत. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या भिक्खू संघामध्ये मी सर्वांचं स्वागत केलेलं आहे. सर्वांच्या मंगल्याची देशना माझी देशना आहे आणि सर्व सत्वांचं कल्याण करणारा उद्देश मी देतो. माझ्यासोबत जर तू आलास तर तुला येथे थंडीत कुडकुडत राहावयाची गरज पडणार नाही. भगवान बुद्धाने त्याचं सुद्धा कल्याण केलं. म्हणजे भगवान बुद्धांचा धर्म हा सर्वांच्या हिताचा आहे. अनेक लोक असं म्हणतात, भक्तजीने या माणसाच्या घरी नाही जायला पाहिजे, तो दारूचा धंदा करतो,
बत्तीसने त्या माणसाच्या घरात नाही गेलं पाहिजे, ती बाई अशीच आहे, ती बाई चांगलीच नाही, भांडकुदळच आहे, त्याच्या घरी नाही गेलं पाहिजे, असे बरेच लोकांचे मतमतांतर आहे. भगवान बुद्धाचा धर्म तुम्ही पहा. भगवान बुद्ध आम्रपालीचंही भोजन ग्रहण करतात, चुंब लोहाराचंही भोजन ग्रहण करतात, ऋषी भारद्वाज ब्राह्मणाचं सुद्धा भोजन ग्रहण करतात. भगवान बुद्धांसाठी ब्राह्मण, गणिका, क्षत्रिय राजा सगळे समान आहे. भगवान बुद्धांची देखना ही सर्वांच्या हिताची आहे, सर्वांच्या सुखाची आहे, सर्वांच्या मांगल्याची आहे. म्हणून भगवान बुद्धांची जी देखना आहे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, याचा जो दायरा आहे हा व्यापक आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुखामध्ये सर्व देशातील लोक येतात, सर्व जगातील लोक येतात. म्हणून बाबासाहेब म्हणाले, बुद्धा नीड नो विजा. भगवान बुद्धाच्या विजाची गरज नाही, बिना विजाने संपूर्ण जगामध्ये बुद्ध स्थापित झालेले आहे. भगवान बुद्धांच्यासाठी सगळ्या बाउंड्री शिथिल होतात. आज एखाद्या धर्माचं मंदिर एखाद्या देशामध्ये निर्माण करायचं असेल तर त्या देशाची त्या जास्त वेळ घेणार नाही, आटोपणारच आहे. खत्म कर देंगे जल्दी, 15 मिनट खत्म कर देंगे. हाँ माई बोला की माई बोला हेलो 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 जगण्याची दिशा प्राप्त व्हावी यासाठी भगवान बुद्धांची देखना आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांची देखना ही बहुजनांच्या हिताची आहे, बहुजनांच्या सुखाची आहे. बहुजनांचा याचा अर्थ सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व भाषेचे सर्व लोक, ऑल ह्युमन बीइंग्स. म्हणून भगवान बुद्धाच्या देशनेमध्ये अनेक वेळेस बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे शब्द ऐकायला येतात, पाहायला येतात. जो भगवान बुद्धांना मानतो त्याचंही कल्याण करणारा हा धम्म आहे. जो भगवान बुद्धांना मानत नाही त्याचंही कल्याण करणारा हा धम्म आहे. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वांचं स्वागत केलेलं आहे, सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. सर्व सत्व बुद्ध धम्म संघाच्या छत्रछायेखाली येऊ शकतात, इतकी मोठी ताकद या भगवंताच्या वाणीमध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी सारा भारत बुद्धमय करेल, सारा भारत बौद्धमय करेल. कशासाठी सांगितलं होतं? कारण जर बुद्धाची वाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली तर प्रत्येक व्यक्ती
बुद्धवाणीनुसार स्वतःच्या जीवनाला ढाळण्याचा प्रयत्न करेल आणि जर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाला बुद्ध वाणीनुसार ढाळण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितच कसल्याही प्रकारची मारामारी समाजामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून भगवान बुद्धांचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार हा एकच आहे, लक्षात ठेवा. अनेक लोकांना काय वाटतं, बाबासाहेबांचं धार्मिक काय सांगू नका, फक्त सामाजिक सांगा, संविधानाचं सांगा आणि फक्त आरक्षणाचं सांगा आणि फक्त राजकीय सांगा. पण बाबासाहेब इन टोटॅलिटी, बाबासाहेबांना तुम्ही समग्र रित्या ग्रहण केलं पाहिजे. त्या बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्यानुसार विचार दिलेले आहेत. तर प्रत्येक टप्प्यानुसार बाबासाहेब विचार देऊन पाहिले. 5 वर्ष एका विचारावर काम केलं. म्हणजे मंदिरांचा प्रश्न होता, लोकांना मंदिरामध्ये जाण्याची मुभा नव्हती. बाबासाहेबांनी ते करून पाहिलं. बाबासाहेबांना समजलं याने याच्यातून हासिल काहीच होत नाहीये. शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला समतामूलक धम्म हा दिलेला आहे, जो सर्वांचं कल्याण करणारा, बहुजनांचं कल्याण करणारा धम्म आहे, सर्व जातींचं कल्याण करणारा धम्म आहे, हा बाबासाहेबांनी आपल्याला दिला. आणि म्हणून तुम्ही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सामाजिक शैक्षणिक संस्था निर्माण केलेली आहे, ही अत्यंत काळाची गरज आहे. केवळ संस्थेच्या माध्यमातून विहार बनवण्यापुरतं मर्यादित राहू नये. संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जी संकल्पना सांगितली की बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला दशसूत्री कार्यक्रम दिलेला आहे, 10 कलमी कार्यक्रम दिलेला आहे. त्या 10 कलमी कार्यक्रमाचं जरी पालन झालं तरी सुद्धा संपूर्ण भारत आपण बौद्धमय करू शकतो, संपूर्ण जगाचं कल्याण करू शकतो, इतकी शक्ती त्याच्यामध्ये आहे. बोर्डिंग स्कूल निर्माण झाले पाहिजे, बुद्धिस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट निर्माण झाले पाहिजेत, तालीम विद्यालय निर्माण झाली पाहिजेत, विपश्यना केंद्र निर्माण झाली पाहिजेत. धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी बौद्ध संशोधन केंद्र, बुद्ध साहित्य संशोधन केंद्र निर्माण झाले पाहिजे. यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम होण्याची गरज आहे. ते जर आपण करू लागलो तर निश्चितच अतिशय चांगला अशा प्रकारचा रिझल्ट यामध्ये आपल्याला मिळेल. नालासोपाऱ्यामध्ये जिथे जिथे बुद्धविहार असेल तिथे तिथे संडे धम्म स्कूल सुरू करा. संडे धम्म स्कूल कसे चालवायचे याचं मार्गदर्शन देण्यासाठी मी स्वतःही बालसंस्कार वर्ग कसे चालवतात त्याचं प्रशिक्षण महिलांना असेल, उपासकांना असेल देण्यासाठी मी स्वतःही, तुम्ही नियोजन करा की आम्हाला या विहारामध्ये बालसंस्कार वर्ग सुरू करायचे. रविवारचा 1 तास लहान मुलांना बुद्धवंदना शिकवायची, भगवान बुद्धांचं चरित्र शिकवायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र शिकवायचं आहे, बौद्ध साहित्याचा इतिहास शिकवायचा आहे, बौद्ध सम्राटांचा इतिहास शिकवायचा आहे, बहुजन महापुरुषांचा इतिहास शिकवायचा आहे आणि एक सुसंस्कृत युद्ध समाजाची निर्मिती करायची. सुसंस्कृत सुसभ्य समाज हा संस्काराने निर्माण होतो आणि हे संस्कार प्रशिक्षणातून येतात आणि प्रशिक्षणासाठी कार्यशाळा आवश्यक आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण आज संघटन आयोजित केलेला आहे त्याच प्रकारे बाल संस्कार वर्गाचे शिबिर राबवण्यासाठी दर रविवारी 1 तास लहान मुलांना धम्म हा विहारामध्ये शिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज बघा तुम्ही, मोबाईलमुळे मुलं इतकी भयंकर क्रोधाने भरलेली आहेत. मोबाईल फोडतात, टीव्ही फोडतात, लोक घरामध्ये आल्यानंतर धिंगाणा करतात, वस्तू फेकून देतात. त्यांना क्रोध कंट्रोल होत नाही, अँगर कंट्रोल होत नाहीये. लक्षात ठेवतो का होत नाही? कारण ते त्या मोबाईल मध्ये त्या टीव्ही मध्ये त्या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी त्यांनी पाहण्याची गरज नाही. मुलांना योग्य वयामध्ये योग्य वेळेमध्ये योग्य प्रकारचे धम्मसंस्कार देणं गरजेचं आहे, ते केलं पाहिजे. आता बुद्धगयेमध्ये महाबोधी महाविहाराचा मुक्ती आंदोलनाचा प्रश्न सुरू आहे. सर्वांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये आता 14 तारखेला सर्व गटातटाचे लोक इथे आंदोलन करणार आहेत. आझाद मैदानला बहुतेक आंदोलन करणार आहे.
आपण सहभागी झालं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही बोधगयेमध्ये जो भिक्खू संघ आंदोलनामध्ये बसलेला आहे, ज्या आंदोलनामध्ये धरण्यामध्ये बसलेले आहेत, 100 बंदी जे आहेत त्यांना भोजनाची आवश्यकता आहे, भोजनाची त्यांना गरज आहे. तुमच्या संघाच्या वतीने तुम्ही ठरवा की 1 दिवसाचं 100 बंदीजींचं भोजन ज्या आंदोलनामध्ये बुद्धगयेमध्ये बसलेले आहेत त्यांचं आम्ही नियोजन करू. सुजाता दानशाला भोजनालय आहे, त्याच्या माध्यमातून त्या भिक्खू संघाला भोजनदान देतो. मी स्वतः त्याच्यामध्ये आहे. ज्यांना असं वाटतं की बुद्धगयेच्या भिक्खू संघामध्ये आपण भोजनदान द्यावं, तर कारण धरण्यामध्ये बसलेले आहेत, आता इकडे तिकडे दान मागायला कोणी जात नाहीये, आंदोलन सुरू आहे, आंदोलनामध्ये बसलेले आहेत. आपण आपल्या वतीने काय अन्नधान्य पाठवू शकतो, काय औषध वगैरे पाठवू शकतो, या पद्धतीने तुम्ही विचार करा. तुमच्या मंडळाच्या वतीने, तुमच्या विहाराच्या वतीने हे काम जर आपण करू शकलो तर निश्चितच आंदोलन यशस्वी होईल आणि त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. शेवटी जाताना एक छोटंसं आव्हान आहे. एक गरीब विद्यार्थी आहे, तो उच्च शिक्षण घेतोय, परंतु त्याच्या आईची आणि वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्याला शिक्षणासाठी सेमिस्टरची फीस भरायची, एक जवळपास 8-8.5 हजार रुपयाची फीस आहे. ग्रॅज्युएशन करतोय, तो बीटेक करतोय आणि त्याला मदतीची गरज आहे. तर त्याने अशी विनंती केली की बंटीजी, अशी कुठली एखादी संस्था आहे का, संघटना आहे का? मी आता फर्स्ट इयर माझं झालंय, सेकंड इयर झाले, थर्ड इयर आणि फोर्थ इयर राहिले, मला स्कॉलरशिप मिळत नाहीये. कारण युपी मध्ये जातीवाद इतका भयंकर वाढवलेला आहे. नावं बदलवून टाकतात, नावं चुकीची मस्टरला लिहितात, स्कॉलरशिप बंद करतात, स्कॉलरशिप रोखून धरतात. इतका भयंकर जातीवाद युपी बिहार मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी आंदोलन प्रचंड तेजीमध्ये असल्यामुळे आणि फुले शाहू आंबेडकर चळवळ जिवंत असल्यामुळे सहजासहजी असे अन्याय अत्याचार होत नाही. पण तरी सुद्धा पीएचडीचे फेलोशिप रोखलेली आहे भारतीची. हे विजय अन्याय तोच चालू आहे. तर माझं असं आव्हान आहे की आपल्या समितीच्या वतीने जर त्या विद्यार्थ्याला आपण मदत करू शकलो एका सेमिस्टरची फी भरण्यासाठी 8.5 रुपये, तर निश्चितच त्याबद्दल सुद्धा तुम्ही एक सकारात्मक विचार केला. प्रत्येकाने 200-500 रुपये जरी दिले तरी 8.5 रुपये मिळवतात आणि आपण ते एका विद्यार्थ्याची फी देऊ शकतो. प्रॅक्टिकल वर्क आहे, प्रॅक्टिकल दान आहे. तुम्ही एका विद्यार्थ्याला जोपर्यंत पायल तडवीचं बघा, तुम्ही उदाहरण, रोहित वेमुलाचं उदाहरण बघा. शिक्षणामध्ये प्रगतीच्या पथावर चालत असताना अडथळे आणल्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. शैक्षणिक विद्यार्थी जीवनामध्ये मानसिक खच्चीकरण जेव्हा होते तेव्हा विद्यार्थी अशा आत्महत्याकडे वळतात किंवा ते प्रेशर येतात आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे प्रॅक्टिकल वर्क हे आहे की सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं पाहिजे, एका विद्यार्थ्याला दत्तक घेतलं पाहिजे, त्याला शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. आता आम्ही नाशिकमध्ये विजयादशमीचा कार्यक्रम संपन्न झाला. नाशिकमध्ये विजयादशमीच्या कार्यक्रमामध्ये एक पेन एक वही हा उपक्रम राबवला. चैत्यभूमीमध्ये सुद्धा एक पेन एक वही उपक्रम राबवतात. दीक्षाभूमीला सुद्धा एक पेन एक वही उपक्रम राबवतात. त्या सगळ्या वह्या जमा जेव्हा होतात, वह्या आणि पेन हे सगळे आदिवासी पाड्यांवरती आपले तरुण आंबेडकरवादी मुलं ही देतात आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करतात. बाबासाहेबांनी जी शिक्षणाची चळवळ आपल्यापर्यंत आणली ती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी. याला म्हणतात बहुजन काय बहुजन सुद्धा सर्व जाती. आणि तो व्यक्ती चर्मकार समाजातून आहे, जाटव समाजातून आहे, परंतु कांशीराम साहेबांच्या मायावती बहिणजींच्या चळवळीचा प्रभाव असा आहे की तेथील चांभारांनी बौद्ध मत स्वीकारला आणि बौद्ध बनलेले आहेत, आंबेडकरवाले बनलेले बौद्ध बनलेले आहेत. परंतु अजूनही परिस्थिती तितकी पॉझिटिव्ह नाही. महाराष्ट्रामध्ये जशी पॉझिटिव्ह परिस्थिती तशी तिथे नाहीये. त्यामुळे विचार करा, एका विद्यार्थ्याला आपण अशी जर शैक्षणिक मदत करू शकतो तर निश्चितच भगवान बुद्धांचं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे वाक्य आपण सार्थक करू शकू. बाबासाहेबांचा सारा भारत बोधमय करेल हे वाक्य आपण सार्थक करू शकू. आणि निश्चितच बहुजन समाजाचे महान नेते जगन्नाथ मंडल यांच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चासत्र आपण आयोजित केलं पाहिजे. स्मृती आहे, त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. भगवान बुद्धांच्या प्रती माझं वंदन व्यक्त करतो, संघाच्या प्रती माझं वंदन व्यक्त करतो
आणि संध्याकाळी मी खूप खूप मंगलकामना करतो की त्यांनी बुद्धगयावरून मला इथे आपल्या समोर बोलवलं आणि आपल्या समोर 2 शब्द मांडण्याची संधी दिली आणि आपलं पुण्यकर्मामध्ये सहभाग होण्याची संधी दिली, भिक्खू संघाचं दर्शन करण्याची संधी दिली आणि सोपाऱ्याच्या महान स्तूपाला वंदन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो, सर्वांच्या दुःखमुक्तीमध्ये भर पडो अशी मंगल कामना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू साधू साधू. सुगत शांते यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या विषयावर अतिशय सुंदर प्रवचन दिलेलं आहे. बहुजन हिताय या गोष्टीचा उल्लेख करताना भंतेजींनी बहुजन हितासाठी विद्यार्थ्यांना कशी मदत करता येईल, सर्व जनताला कशी मदत करता येईल याची जाणीव निर्माण करून दिली. भंतेजी मी आश्वासन देते की आमचा सुपारक धर्मसेवा संघच नव्हे तर इथे जितक्या संस्था जमा झालेल्या आहेत त्या सगळ्या संस्था शैक्षणिक कार्यासाठी सदोदित पुढे आहेत आणि नक्कीच त्या विद्यार्थ्याला आम्ही मदत करू अशी मी आपणास ग्वाही देते. साधू साधू साधू. सर्वांनी साधू करता. साधू साधू.